नमस्कार, मी अनिकेत. आपण पाहताय ठळक वार्ता. बदलापूरच्या तमाम जनतेला शेतकरी दिनाच्या शुभेच्छा. खरं तर म्हणतात ना, इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो. खरं तर बुद्ध काळापासून जर आपण पाहिलं तर 2600 वर्षा अगोदर भारत देशाला जेव्हा जम्बुदीप नावाने उतारलं जायचं, त्यावेळेस जो शेतकरी राजा होता तो अतिशय सुजलाम सुफलाम होता. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भूमिपुत्र तसेच शेतकरी विलास गायकवाड असणार आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कसा होता नेमका शेतकऱ्यांचा इतिहास आणि बुद्ध काळामध्ये नेमकं शेतकऱ्यांची परिस्थिती कशी होती, काय नेमकं त्यावेळेस दळणवळण घडायचं, याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः विलास गायकवाड असणार आहेत. सर, स्वागत आहे. काय सांगाल, बुद्ध काळामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती कशी होती? खरं तर आपण सध्याची स्थितीवरती देखील बोलूयात, परंतु 2600 वर्षापूर्वी भारत कसा होता आणि शेतकऱ्यांची परिस्थिती कशी होती? शेतकरीच्या विषयी जर जायचं झालं तर आपल्याला बलीच्या राज्यात किंवा सिंधू संस्कृतीमध्ये जावे लागेल. की त्यावेळी शेतीप्रधान देश होता. त्याचे पुरावे आजही हडप्पा आणि सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेले आहेत. तर त्यावेळी शेतीची जी व्यवस्था, नेटकेपणा, नाले, नदीमधून येणारा नाला बरोबर त्याच मापाचा असायचा, जो दोन्ही साईडच्या लागणाऱ्या शेतीला तो पूरक पाणी द्यायचा आणि उर्वरित पाणी तो इतर शेतीला द्यायचा. इतकी सुंदर व्यवस्था त्यावेळी सिंधू संस्कृतीमध्ये होती. त्यानंतर बलिराजाचे जे राज्य आलं, त्या बलिराजाच्या राज्यात सुद्धा आजही तुम्ही त्यांचं जर चित्र बघितलं तर ते चित्र खांद्यावर एक नांगर घेतलेला शेतकरी म्हणून शेतकरी राजा म्हणून बलिराजाचं चित्र येतं. आणि सम्राट अशोकाच्या बुद्धांच्या काळात तर सोने की चिडिया म्हणून बोललं जात होतं. सोने की चिडिया बोललं म्हणजे काय, सोना निघत होता असं नव्हतं. सोना पण काही ठिकाणी खाणी वगैरे, जसे मध्य प्रदेश मध्ये ज्या खाणी वगैरे सापडलेल्या आहेत ते आजही आहेत, तशा करतायत लोक त्याच्यावर काम. परंतु शेतीमधून जास्त करून देश हा प्रगत होता. जसं मी बुद्ध आणि धम्म जे वाचलेलं आहे की बुद्धांच्या वडिलांचं शुद्धोधनाचं जेव्हा राज्य आलं, ज्यावेळी राज्य आलं म्हणजे त्यावेळी जनपद होती, व्यवस्था होती, गणराज्य व्यवस्था. त्या गणराज्यामध्ये एका व्यक्तीला राजा किंवा त्यातला मुख्य सेनापती प्रमुख पद द्यायचं. आणि ते प्रमुख पद दिल्यानंतर त्याच्या देखरेखीखाली सर्व उत्सव, शेतीची कामं वगैरे व्हायची. तुम्हाला सांगायला मला खूप आनंद वाटेल, मी एक शेतकरीच याच्यातून गेलेलो आहे. शेतकऱ्यांचे उत्सव म्हणजे जर पेरणी आली, पाऊस पडल्याच्या 7 दिवसानंतर म्हणजे जूनच्या 7 तारखेला पेरणी होणारच, तर त्या पेरणीसाठी घरोघरी उत्सव साजरा केला जात असायचा. आणि त्या उत्सवामध्ये अख्खे गावाचे गाव एकत्र यायची. आणि एकत्र गाव आल्यानंतर मग तो त्याचं उद्या पेरणी करायची, मग त्या पेरणीसाठी व्यवस्था करतो. पण त्या अगोदर आम्ही स्वतः आमच्या घरातून म्हणजे जी राबणी असायची, राबणी करायचो आम्ही. शेणाचा राब भरायचो किंवा गवताचा राब. यासाठी आम्ही जवळजवळ 1.5 ते 2 महिने सकाळी 6 वाजता उठून शेण पकडायला जायचं, शेण आणायला. आणि म्हणजे आमचे जे टोपला असायचं, एक मोठा टोपला असायचा, एवढा मोठा, 2 किंवा 3 टोपलं जर टाकले नाही ना, आम्हाला जेवायला नसतं द्यायचे वडील किंवा आई. तो नियम होता, बहुतेकांना नियम होता सर्वांना, म्हणजे आजूबाजूच्या. आणि ज्या लोकांच्या घरामध्ये खूप सारी ढोरं म्हशी वगैरे असायची त्यांना काही गरज नव्हती. ते जे पावसाळ्याच्या पूर्ण जो सर्व शेण एकत्र करतात त्याला शेणखं म्हणतात. बरोबर. त्याच्यामध्ये तो एक खड्डा खोदायचा आणि त्या खड्ड्यामध्ये शेण टाकायचा. तर ते 4 महिने जे पावसाळा जो असायचा ना, त्या पावसाळ्यामध्ये एक खड्डा खोदला जायचा, म्हणजे 10 बाय 10चा, 15 बाय 10चा. आणि त्यामध्ये संपूर्ण 4 महिन्याचं शेण त्याच्यामध्ये टाकलं जायचं. आणि तो शेण फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपल्या एका जागेवर, नियोजित जागेवर नेऊन, म्हणजे त्याला जवळजवळ 60 बाय 60चा कधी असायचा, 60 बाय 100चा असायचा कधी, त्याला राब म्हणला जातो. ते त्या जागेवर ठेवून भाजणी करायची. आणि ती भाजणी झाल्यावर मग त्याच्यामध्ये पाऊस 7 जूनला पडल्यानंतर त्याच्या 2-4 दिवसानंतर पाणी हे स्टेबल झाला का, मग जाऊन त्याची राबणी करायचो आम्ही. म्हणजे त्याच्यामध्ये नांगर टाकायचा, त्याच्यानंतर भात टाकायचं, जे काय आपण पेरणार आहोत ते भात टाकायचं आणि त्याला व्यवस्थित लेवल करून मग ते ठेवायचं. तर त्यामुळे खूप शेतकऱ्याला खूप याच्यासाठी मेहनत करावी लागते. आणि बुद्धांच्या काळात जसं मी तुम्हाला सांगितलं का, बुद्धांच्या काळामध्ये शुद्धोधनाचे राजा जेव्हा असताना 1000 नांगर त्याच्या शेतात असायचे.
1000 नांगर इतकं, आणि इतका उत्साह सुंदर असायचा. आणखी पुढे तुम्ही जर गेलं राबणीच्या नंतर जेव्हा लावणी असते त्यावेळी लावणीच्या दिवशी एक साथ म्हणतात आमच्या गावाचे पाटील वगैरे समाजाचे लोक असे गाव देवाला नमस्काराचे. त्या दिवशी कोंबडा कापाचे आणि मग प्रत्येक माणूस येऊन तिथं कोंबडा कापाचा आणि नंतर मग आमची पण त्यांनी कोंबडा कापला तर आमची पण मग लावणी दुसऱ्या दिवशी सुरू व्हायची. त्यांची आज व्हायची, आमची दुसऱ्या दिवशी नंतर व्हायची. आणि मग ती लावणी आम्ही करायचो शेतीमध्ये येताना. मग ते रात्रभर गाणी वगैरे गायची लोक. इतका आनंदाचं वातावरण कुठेच नसायचं. त्यामुळं ते दिवस आठवलं तुम्ही, आज पहिल्यांदा विषय काढला. आणि सम्राट अशोकाच्या काळात तर शेतीला प्राधान्य दिलं तर सातबारा जर सुरुवातीला जर नावावर झाला असेल तर सम्राट अशोकाच्या काळात जमिनीची हद्द समजून दिली. या हद्दीतला मग त्याला एक सातबारा केला, सातबारा नियोजित केला. परंतु तो 18व्या शतकामध्ये फायनल झाला. 18व्या शतकाच्या शेवटपर्यंत म्हणजे 50 वर्ष लागले इंग्रजांना हा सातबारा हे करण्यासाठी. आणि ते प्रत्येकाच्या सातबारा किती क्षेत्र काय हे सर्व नावं करण्यासाठी. आणि आपल्याला ते आजही तो सातबारा आज नावावर भेटतोय. अशी ही शेतीची तुम्ही कल्पना जी काढली हा शेतकऱ्याचा दिवस आहे म्हणून मला खूप बरं वाटलं. जर प्रामुख्याने पाहिलं तर जगातलं पहिलं गणराज्य राज्य म्हणून वैशाली जगातलं पहिलं राज्य आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? कशी होती ती गणराज्य पद्धत आणि कशा प्रकारे लोकांना जो अधिकार त्यावेळेस दिला होता 2600 वर्षापूर्वी, एकंदरीतच काय सांगाल? गणराज्य पद्धत कशी नेमकी चालायची? ऍक्च्युली 16 जनपद होतं, त्याला महाजनपद पण म्हणायचं. महाजनपद म्हणजे सर्वांनी निवडलेलं एक हे, म्हणजे ते त्या 16 जनपद प्रत्येकाचं वेगवेगळं अस्तित्व, त्याला गणराज्य पण बोलतो आपण. म्हणजे निवडणुका व्हायच्या? हो, निवडणुका होत होत्या. जसं बुद्धांच्या वडिलांच्या काळात म्हणजे शुद्धोधनाच्या काळात पण होतं ना. बुद्धांचा जन्म व्हायला आणि शुद्धोधन राजा व्हायला एकच वेळ होती. गणराज्य पद्धतीमध्ये हीच पद्धत होती. आणि जे 16 जनपद होते त्यांची तीच पद्धत होती. मग ते एकत्र मिळून एक राजा घोषित करायचे. आणि तो राजा मग ज्या दिवशी लावायला सुरुवात करेल त्याच्या दुसऱ्या दिवशी दुसरी शेती लावायची. जो कापणी आज करेल त्या दिवशी दुसऱ्या दिवशी, म्हणजे जो राजा जसं करेल तसे ती लोक करायचे. राजा स्वतःही शेतकरी असावा लागत होता त्यावेळी. आणि हजारो लोक एकत्र नांगर करायचे शेतीमध्ये. जसं मी तुम्हाला सांगा, आम्ही पण 10-12 लोक सर्व एकत्र मिळून एक शेतीमध्ये नांगर करायचो. आणि मग त्यामुळे ती शेती लवकर व्हायची. म्हणजे जिथे आम्हाला 15-20 दिवस लागायचे तिथे 7-8 दिवसात होऊन जायचं. तर ती गणराज्य पद्धती आजही काही लोकांच्या चालू आहे आपल्यामध्ये. परंतु लोक आज भारतीय संविधान आल्यामुळं त्याच्यामध्ये जरा विसर पडलेला आहे गणराज्य पद्धतीचा. आणि गणाचा प्रमुख, त्याला जे गणपती पण आज बोलत होते, गणप्रमुख किंवा राजा, हे त्यावेळीची पद वगैरे आलेली आहेत. आणि सम्राट अशोकाने त्यांना नंतर त्या 16 जनपदांना एकत्र करून एक अखंड भारत बनवला होता. आज आपण स्वातंत्र्य आलो, 78 वर्षानंतर देखील भारत हा कृषीप्रधान देश म्हणून मानला जातो. परंतु शेतकऱ्यांचे मात्र जे आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर अतिशय हाल पाहायला मिळत आहेत. हमी भाव मिळत नाही, त्यामुळे अक्षरशः अनेक शेतकरी आपला जो माल असतो तो जाळून टाकतात. एकंदरीत सध्याची परिस्थिती काय वाटते? एकीकडे बाबासाहेबांनी देखील कसेल त्याची जमीन असा कायदाच त्यावेळेस काढला होता आणि कुठेतरी शेतकऱ्यांचे सुवर्णयुग येतोय की काय असं वाटत होतं. परंतु आज 78 वर्षानंतर शेतकऱ्यांची परिस्थिती जी आहे ती अतिशय दयनीय आहे. काही शेतकरी याला अपवाद आहेत की त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. परंतु अजूनही एक मोठा वर्ग जो असा आहे तो अजूनही शेतीतून संघर्षच करतोय. सध्याच काय वाटतं की कशा प्रकारे शेतकऱ्यांची अवस्था आज या शेतकरी दिनानिमित्त तुम्ही व्यक्त कराल? बघा, बळीराजा धरला, बुद्धांच्या नंतर सम्राट अशोक घेतला किंवा राणी नागनिका घेतली. त्यानंतर जेव्हा गुप्त वंशाचे जे राज्य आल्यानंतर शेतकऱ्याकडे कमी लक्ष दिलं. आणि 8व्या शतकामध्ये शंकराचार्यचा उगम झाला. आणि शंकराचार्याचा जेव्हा उगम झाला आणि 9व्या-10व्या शतकामध्ये मुसलमान या देशामध्ये आक्रमणकारी आले. मुसलमान आक्रमणकारी आल्यानंतर शेतीचे खूप हाल झाले. म्हणजे जी 4-5व्या शतकामध्ये शेतकऱ्यांची जी शेती व्यवसाय जो सुवर्ण युग होता तो संपत गेला. आणि त्यानंतर मुसलमानचं यवनांचं राज्य आल्यामुळं यवनांनी काय केलं, इथे येणाऱ्या खोत, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, ब्राह्मण वर्ग किंवा एखादा सुभेदार वगैरे यांना इथल्या जमिनीचं प्रमुख गावाचे दत्तक किंवा दान दिले. त्यामुळं ते लोक त्या शेतकऱ्यावरती, जो शेतकरी खुशीने अन्नधान्य कमवत होता आणि सुखाने राहत होता, हे लोक त्याचं संपूर्ण पिकवलेलं धान्य हे अर्धा घेऊन यायचे, कारण तो त्याला कर बोलायचे.
आणि तो कर एखाद्या राजाने नियोजित केला नव्हता, म्हणजे 2%, 10%, 5%, त्यामुळे ते अमाप कर वसूल करायचे आणि अमाप कर वसूल केल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांची काळजी घ्यायला सांगितली, पण शेतकऱ्यांसाठी काही करता नाही आलं. महात्मा फुले असेल, शाहू महाराज असतील, यांनी थोडंफार शेतकऱ्यांसाठी केलं. महात्मा फुलेंनी तर शेतकरी हा विषय भारताच्या पलीकडे घेऊन गेले. शेतकरी पुण्यामध्ये जो इंग्लंडचे राजकुमार आले त्यांच्या समोर ते विषय मांडला. शेतकऱ्यांचा असूड देखील त्यांनी त्यांनी शेतकऱ्यांचे हाल जगासमोर मांडले. परंतु बाबासाहेबांनी जेव्हा ही गोष्ट समजली, जशी वतनदार पद्धतीमध्ये किती मोठे लोकांचे हाल व्हायचे हे बाबासाहेबांनी बघितले. 1920 माणगाव परिषद झाली, त्या वतनदार पद्धती रद्द करण्यासाठी ही झाली. आणि तुम्हाला जवळचीच एक घटना म्हणजे 1927 उरण गावाच्या जवळ 6 गाव आहेत. या 6 गावाचे नेतृत्व करते नारायण नागो पाटील, अग्री समाजाचे होते. त्यांनी बाबासाहेब येऊन भेटले का अशी पद्धत आहे, आम्ही एवढं धान्य वगैरे कमवतो किंवा कसून काढतो, परंतु खोत येऊन ते सर्व घेऊन जातात. म्हणजे त्यावेळेस आगरी समाजावरती देखील अन्याय होत होता, सर्ववरती. आज तुम्ही कुठे जाल, आगरी असो मराठा असो, जो शेतकरीवर 7/12 नावावर आहे ही फक्त बाबासाहेबांचाच उपकार आहे. कारण बाबासाहेबांनी नारायण नागो पाटलांना सांगितलं का तुम्ही 6 वर्ष तरी, मिनिमम 6 वर्ष तरी धान्य खोताला जाईल असं काही करू नका, त्यामुळे धान्यच कसू नका. आणि त्यावेळी 27 पासून 33 पर्यंत 6 वर्षी ही गावाच्या गावं बहिष्कार टाकला. आणि हे लोक काय खात होते त्यावेळेचा त्यांनाच माहिती, परंतु त्या लोकांनी ती केलं. आणि बाबासाहेबांनी ती केस 1938 बॉम्बे हायकोर्टात टाकली आणि बाबासाहेबांनी ती केस जिंकली. 48 केस जिंकल्यानंतर 7/12 हा शेतकऱ्याचा नाव झाला आणि त्याच बाबासाहेब संविधानामध्ये रूपांतर केलं. संविधानामध्ये कायदा आणला आणि तो कायदा 1958 पारित झाला. आणि म्हणजे कसं त्याचं घर राहील, त्याची कसं त्याचं जमीन आणि राहील त्याचं घर हे पास झालं. आणि त्यामुळे आज जे का उपकार आहेत 7/12, आज जे जमीन वगैरे विकतात लोक किंवा जे जमिनीवर इतर डेव्हलप करतात, ही फक्त बाबासाहेबांचीच पुण्य आहे. अन्यथा ते जमिनी कुलकर्ण्या, देशमुख, देशपांडे, खोत यांच्या घशात असत्या, हे मी स्वतः बघितले. महार वतन की म्हणजे काय असतं ह्याच विषयी आपण बोलूयात की नेमकं महार वतनदाराची जमीन देखील असायची, परंतु अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर त्या जमिनी ज्या आहेत त्या आता पूर्ण हस्तक्षेप केल्या जातात दुसऱ्या लोकांनी. तर नेमकं महार वतन की नेमकी काय? बघा, वतनामध्ये 4 ते 5 प्रकार आहेत. महार वतन याला म्हणायचं महाराला दिलेली एक गावाचा परगणा असा किंवा एक आपण ग्रामपंचायत ज्याला म्हणतो, त्या ग्रामपंचायत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सांगतो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महार हा प्रमुख मानला जायचा 12 बलुतेदारामध्ये, ज्याच्यामध्ये सर्वे करण्याचे, त्याच्या तो जिथे जाईल ती जमीन त्याची, रक्षण करणे गावाचं, शेतीचं रक्षण करणे, आलेल्या पाहुण्यांचे हे करणे, चोरी कोणीची झाली ते पण महाराला दंड, कारण चोरी तुझ्या ह्याच्यात झाली, शोधण्याचं काम पण महाराकडं, पाटलाला, सावकारांना आणि इतर कुलकर्ण्यांना मदत करण्याचं काम पण महाराकडं. जर एखादा सरकारी अधिकारी आला तरी त्याचं काम करणं सर्व महाराकडं. संपूर्ण शेतीची जिम्मेदारी आणि गावाची जिम्मेदारी त्यावेळी महारावर होती. आणि त्या महाराला एक तुकडा दिला जायचा, त्याला महार वतन म्हणतात. आणि त्या महार वतनावरती मग तो कसून खायचा, त्याला ही महार. बाबासाहेबांनी त्यांनी बघितलं का एक शेतीचा तुकडा कसण्यासाठी त्याला एवढी कामं करावं लागतात. मग बाबासाहेबांनी सांगितलं का ही वतनदार पद्धत बंद करू. ह्या वतनदार पद्धतीमुळे माझा समाज गुलाम होत गेला. म्हणजे प्रत्येक गावात असे 4-5 वतनी जमीन असल्या कारणानं तिथली लोक गुलाम व्हायची आणि एका जमिनीच्या तुकड्यासाठी सर्वांची कामं करायला लागायची. पाटलांनी सांगितलं हे काम, खोतानी सांगितलं ते काम, पाहुणी घेऊन जाणं, लोकांना मैताचं मयत झाला तरी महारच सांगायला जायचा. त्यावेळी तर वाहन नव्हते, किती लांब असेल तरी महार ते सांगायला जायला लागत. एखाद्या सावकाराची, खोताची, कुलकर्णीची, राजाची मुलगी लग्न झाली, तिला घेऊन जाणं, तिला घेऊन येणं हे सुद्धा महाराजच काम. डोलीमध्ये इतकी महाराची कामं होती, परंतु महाराज घरकाम्या, होनाम्या आणि सांगकाम्या करून ठेवला आणि त्यामुळे महार बाबासाहेबांना नकोसं झाला ती वतन. म्हणून बाबासाहेबांनी ते वतन रद्द करून आणि जो आज त्यांना जो आरक्षण दिला जातो, मला असं मी विषय वेगळा घेईल थोडासा का, तो त्याच्यात ह्या पिढ्यान पिढ्या यांनी हे जे कष्ट केलेलं आहे
त्याच्या कष्टाचं त्याला फल भेटलं पाहिजे, त्याला ह्या लेवलला आणलं पाहिजे आणि लेवलला आणल्यानंतर काही कालांतर आरक्षण हा समाप्त करावा. परंतु लेवलला येण्याच्या हेच नाही, कारण काही जणांना आरक्षण भेटतं तर काही जणांना भेटत नाही, एवढी संख्या जास्त असल्या कारणानं. तर म्हणून बाबासाहेबांनी ही पद्धत बंद केली. आजही बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये हे करून दिले की महार जमीन ही तुम्ही विकू शकत नाही, विकत घेतली तरी तिचा उपयोग बघू शकत नाही, ती महारालाच शेवटपर्यंत राहणार. कारण तसं कायदाही करून अजूनही लागू आहे. तो महार वतनी जमीन शक्यतो कोणाच्या याच्यावर होत नाहीये. महार वतनी जमीन ना फक्त, महाराची जमीन वेगळी असते, हा, पण महार वतन असणारी जमीन वेगळी असतात. त्याच्यामध्ये हाडकी आडोला आले, महार वतनी आले किंवा बक्षीस पत्राने आले, वेगवेगळे म्हणजे त्याच्यामध्ये हे आहेत. 32 गणी आलेली वेगळी जमीन असते, दानपत्राने आलेली वेगळी जमीन, असे हे जमिनीचे भाग आहेत. त्या भागामुळं शेतकरी इथले चांगले सुखावलेले होते. परंतु जसे सावकार लागले ना, सावकार लागल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल झाले. तुम्हाला याच्याबद्दल माझीच घटना सांगतो. आम्ही पेरणीच्या वेळेला सुद्धा पालोमर घ्यायचं. पालोमर याचा अर्थ पेरणी करण्यासाठी काय पैसे लागणार आहेत, तर आम्ही एखादा सावकार म्हणजे आमच्या गावात लोंढे असायचे, असे भरपूर काही लोक खोत वगैरे असायचे, त्यांच्याकडून आम्ही काही पैसे घ्यायचो, उसने पैसे घ्यायचो. ते पैसे अशावर असायचे की आम्ही शेतीमधून आम्हाला जे धान्य उगवेल त्याच्यातलं आम्ही 2 मन 3 मन 4 मन, 1 मन म्हणजे 14 पायली असायची, एवढी मोठी असायची 14 पायल्यांची, अशी 14 पायली तेव्हा 1 मन, आणि एक पोता भरायचा तो 28 पायल्यांचा, असे आम्ही त्याला ठरवायचो. परंतु ज्यावेळी लावणी कापणी झाल्यानंतर ज्यावेळी आम्ही जोडणी करून भात मोजायला सुरुवात करतो, त्यावेळी या सावकारांच्या गाड्या उभ्या राहायच्या आणि आम्ही जेवढे का आपल्याला धन आणलेलं केलेलं असतं तेवढे हे गाड्या भरून घेऊन जायचे. माझ्या त्यावेळी डोक्यात खूप खतरनाक विचार यायचे. म्हणजे साधारणतः कधीची गोष्ट असेल, 1980-90 दरम्यान देखील अशा प्रकारे साहेब. त्यावेळी ना उपजीविकेसाठी काहीच नसायचा, पैसा म्हणून नव्हतात, कारण तेल मसाला भाजीपाला सर्वच घरात असायचं, सर्वच शेतकरी मिळून करायचे. तेल वगैरे मवाचे फुलाचे जे बिये असतात त्याचे बनवले जायचा. तर त्यामुळे बाहेरची काही वस्तू आणायला लागतात, फक्त पैसा काही कपडे लता लग्न खर्च यासाठीच लागायचा, बाकी पैशाची काही जास्त भासत नव्हती. परंतु गरजा वाढल्यानंतर पैशाची वाढल्यानंतर जमिनीची आवक कमी झाली. काही शेतकऱ्यांनी जमीन विकून काही घर बांधले, काही लग्न केली आणि आज ते पस्तावतात. परंतु सरकारने जर बाबासाहेबांनी सांगण्यात शेतीवर जो प्रबंध लिहिला होता का शेतीला राष्ट्रीयकरण करा, ते जर केलं असतं तर आज शेतकरी वेगळे याच्यात असतात असं म्हणून. सध्याच्या शेतकऱ्यांची आपण बात करूया की सध्या शेतकरी अनेक तरुण जे आहेत ते शेतीपासून दूर येत आहेत, गावातून ते शहराकडे स्थलांतरित होत आहेत, त्यांना शेती नकोय. अशा तरुणांना काय सांगाल? आणि त्याला उपप्रश्न असा असेल की सध्याच्या मुली देखील शेतकऱ्यांना तितकी पसंती देत नाही, त्यांना वर्किंग आवर करणारा मुलगा हवाय, शेतकरी मुलगा नकोय. अशा मुलींना काय हवं? ऍक्च्युली बघा, सुरुवातीला व्यवस्थेने ब्राह्मण किंवा जे व्यवस्था जे चालवते त्यांनी व्यवस्थेने असं केलं, उत्तम शेती कनिष्ठ नोकरी हे त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे पुरेशी लोक शेती करायचे आणि मग जास्त शेती असेल त्याला मुलगी वगैरे द्यायचे. पण आज काय झालंय, उत्तम नोकरी आणि कनिष्ठ शेती झाल्यावर आणि माहोल असं बनवला गेलाय किंवा शेतकरी जे आत्महत्या करतात, जे मी तुम्हाला सांगितलं जसे कर्ज घेतले जायचे, शेतकरी बँकेकडून कर्ज घेतो, मग पावसाला असेल काही हवामान खात्यानुसार किंवा कधी पूर आला ह्या गोष्टी शेती नष्ट होते. आणि शेती नसेल लाखो किंवा हजारो रुपयाचे कर्ज घेतलेले हे कर्ज फेडू शकत नाही, मग बँकेवाले त्याचे पाठीमागे हे लावतात आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. आणि सध्याच्या मुली त्याच कारणाने आज तुम्ही बघितलं काय दर असेल, मला वाटतं शेतकरी आत्महत्येचा खूप मोठा वाढलेला आहे. मराठवाडा वगैरे विदर्भ साईडला खूप वाढलेला आहे. त्यामुळे मुलींच्या मनात प्रश्न शेतकरी नवरा नको, आत्महत्या करतो, माझंही आयुष्य बर्बाद होईल. आणि मग त्या शेतीकडून लोकांचं हे झालंय. कारण जर शेतकरीला प्राधान्य दिलं, आज राज्य सरकार असो केंद्र सरकार असो शेतकरीवर विशेष खर्च करत नाही, ते धनाढ्य लोकांवर खर्च करतात. त्यांचं आता मला वाटतं 1700 करोडचा काहीतरी अनिल अंबानीचा हे माफ केलं त्यांनी कर्ज, ते लोक त्यांची आहेत, शेतकऱ्यांचं कोणी नाही. राज्य कुठलेही राज्य असू दे, शेतकऱ्यांचं राज्य कधी आलं नाही. ज्या दिवशी शेतकऱ्यांचं राज्य त्या दिवशी सोने की चिडिया मला वाटतं पुन्हा भारत नव्याने दिसेल. पण ते त्यासाठी एक तसं राजा व्हावा लागेल आपल्याला, पण त्या राजाची आपण वाट बघू शकतो, दुसरं काही नाही करू शकत. या अशा परिस्थितीमध्ये
त्या राजाची वाट बघणे म्हणजे एक काय बोलतात ते मोठं स्वप्न आहे, दुर्लभ स्वप्न आहे. परंतु आशा करायला हरकत नाही, जग हे आशेवर चालतं. आशा करायला हरकत नाही. असे आशा येईल का एक दिवस शेतकरीच नवरा पाहिजे मला, कदाचित या मुली म्हणतील, असं कोणतरी तयार करेल असं वाटतं. हे होते विलास गायकवाड. बुद्ध काळापासून शेतकऱ्यांचं जे सुवर्णयुग होतं त्यापासून ते आता लोकशाहीच्या 78 वर्षानंतर शेतकऱ्यांची जी अवस्था आहे त्याबाबत विश्लेषण जे आहे सखोलपणे त्यांनी केलं. खरं तर त्यांच्या काळात देखील आपण पाहिलं तर 1980 ते 90 दशकामध्ये देखील शेतकऱ्यांवरती अन्याय हा होतच होता आणि तो अजून देखील अनेक गावांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तुर्तास इतकं तुम्ही जो वेळात वेळ काढून शेतकऱ्यांबद्दल आणि जे शेतीबद्दलची अमूल्य अशी माहिती दिली, नक्कीच तरुणांसाठी देखील महत्वपूर्ण असं माहिती असेल. त्याबाबत धन्यवाद आणि पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांना शेतकरी दिनाच्या शुभेच्छा.